घाटकोपरच्या अशोकनगरमध्ये घडलेल्या लँडस्लाईडच्या दुर्घटनेमध्ये आता आपण जर बघितले तर हे बचाव कार्य सुरू आहे आणि या बचाव कार्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो करण्यात येतो आहे। आपण जर बघितलं या ठिकाणी एक ड्रोन जो आहे तो मागवण्यात आलेला आहे, कारण इतका दाटीवाटीचा परिसर आहे की या ठिकाणावर आत येणं शक्य नसल्यामुळे ड्रोनच्या साहाय्याने या बचाव कार्यावर नजर ठेवली जाते आहे। एकूणच आपण जर बघितलं तर अगदी जवळ असा हा ड्रोन जो आहे तो या बचाव कार्यापासून या ठिकाणी स्थिर करण्यात आलेला आहे। यावरून जे फुटेज मिळतील त्यावरून जे आहे पुढचं बचाव कार्य या ठिकाणी आपल्याला अग्निशमन दल असेल ते एनडीआरएफचे जवान असतील त्यांना मार्गदर्शन होईल आणि अशा प्रकारचं हे बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। ड्रोन असेल, अल्ट्रा सेन्सरच्या मशीन्स असतील, वेगवेगळं अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते वापरलं जाते, कारण 6 तासापेक्षा जास्त वेळ जो आहे तो आतापर्यंत या बचाव कार्यामध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे याखाली अडकलेल्या लोकांसाठी जितके शक्य आहे तितके प्रयत्न करताना आपल्याला प्रशासन पाहायला मिळतं आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.